निसर्गानं महिलांना दिलेली सृजनत्वाची देणगी म्हणजे खरं तर प्रत्येक महिन्याचे ते 4 कठीण दिवस. प्रत्येक महिलेच्या आरोग्यासाठी आणि मातृत्वासाठी महत्त्वाची ठरणारी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र सुप्रीम कोर्टात आज हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला. पेड पिरियड लीव्हची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं ऐकण्यासच नकार दिला. पाळीच्या वेळी पोट दुखणं, कंबर दुखणं, थकवा जाणवणं अशा काही त्रासामुळे पहिले 2 दिवस नोकरदार महिलांना भर पगारी रजा मिळावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. केरळसारख्या राज्यात शाळकरी मुलींसाठी तशी रजा मंजूरही झाली. पण एखाद्या नोकरदार महिलेनं भर पगारी खास मासिक पाळी रजा घेतली तर महिलांबद्दल नको त्या रूढीवादी विचारांना बळकटी मिळेल, म्हणजे जेंडर स्टिरियोटाईपला नको ते खतपाणी मिळेल. मासिक पाळीला कुठल्याही प्रकारचा कमकुवतपणा समजला जाईल आणि मुख्य म्हणजे त्यामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं. स्वेच्छेनं काही संस्था त्यांच्या महिला स्टाफलाही सुट्टी देतात. मात्र जर कायद्यानं याची सक्ती केली तर न्याय व्यवस्था किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं जाणार नाही आणि त्यामुळे महिलांचं करिअरच संपुष्टात येऊ शकतं असं कोर्टानं मत नोंदवलंय. आता सरकार यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ शकते, मात्र न्यायालय यामध्ये सक्तीचे आदेश देऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. त्यामुळे आता पेड पिरियड लीव्हबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या तरी या मुद्द्याला विराम मिळालाय. आता याबाबत तुमचं काय म्हणणं आहे जरूर व्यक्त व्हा.